कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे बघा, काल जे काही झालं त्याचं वाईट मलाही वाटलंय। घ्या, सगळं करून नामानिराळं कसं राहायचं ना हे तुझ्याकडून शिकायला पाहिजे। आणि कसलं वाईट वाटतंय तुला? कीर्ती ती काय बोलतीये, तू काय? थांब ना जरा। नाही हा काका, ह्या वेळेला मी बरोबरच बोलते, कारण काल जे झालं होतं ना त्याला ही मुलगी जबाबदार आहे आणि आता आली आहे सगळ्यांसमोर नाटकं करायला। भाऊ, तुमची सून ना खूप नाटकी आहे, प्लीज प्लीज तिला पाठीशी घालू नका। हे बघा ताई, तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा, पण आशूसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि आजच्या दिवशी त्याची माणसं त्याच्या जवळ असणं खूप महत्त्वाचं आहे। भाऊ अहो, काल आशू तुम्हा सगळ्यांना खूप मिस करत होता। सीताई आणि ताई निघून गेल्यावर त्याला खूप वाईट वाटलं, म्हणून सांगते तुम्ही प्लीज सगळ्यांनी या। आणि भाऊ हे बघा, काल जे काही झालं ना ते सगळं माझ्या हातात नव्हतं, तरी पण मी माफी मागते। शिवा, तू माफी मागू नकोस। काल जे घडलं त्यात तुझी काहीच चूक नव्हती। तो आशूचा निर्णय होता। आम्ही येऊ सगळे। सीताई, तुम्ही पण या, तुम्ही आलात तर बरं वाटेल त्याला। मी येणार नाही। आणि जिथे माझ्या आईचा अपमान होतो तिथे मी पाऊलही टाकणार नाही। सीता, आपणच समजून घेतलं पाहिजे ना। आपल्या मुलासाठी एवढं तर करूच शकतो ना आपण। हे बघा, तुम्ही आलात ना तर तो खूप खुश होईल। तुम्ही त्याला ओवाळलं पाहिजे। तुम्ही ओवाळलात ना तर त्याला वाटेल आज त्याचा वाढदिवस आहे। तुझं काहीही सांगणार आहे ना आई? हे बघा सीताई, तुमच्या दृष्टीने तो चुकीचा आहे, पण त्याचं तुमच्यावर खूप प्रेम आहे, तुम्हाला माहिती आहे ना। तुम्ही नाही आलात तर त्याला खरंच खूप वाईट वाटेल, त्यामुळे तुम्ही नक्की या। भाऊ, तुम्ही सांगा ना सीताईला, प्लीज त्यांना यायला सांगा आणि तुम्ही सगळे या। शिवा, मी आता सीताची कुठलीच खात्री नाही देऊ शकत। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।